हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो माझं मॉर्निंगला मी काय घेते तर मी उठल्या पहिले हळदीचं पाणी घेते आणि नंतर ग्रीन टी घेते आणि मी चहाची एवढी ॲडिक्ट आहे की माझा पूर्ण थ्रूआउट म्हणजे कॅन्सर जर्नीमध्ये माझं चहाचं जे ॲडिक्शन आहे ते सुटलं नाही. सो मी ऑर्गॅनिक जॅगरीचा सकाळी चहा घेते आणि मी खूप चहा लवर आहे, त्याच्यामुळे ते ॲडिक्शन मला अजूनही आहे. नंतर मी बिफोर गोईंग टू क्लिनिकला जायच्या आधी हे माझं एनर्जी ड्रिंक आहे ते मी घेते. हे बीटरूट आणि गाजर याचा ज्यूस आहे. याच्यामध्ये थोडं लिंबू स्क्वेज केलं मी, त्याच्यामुळे काळं मीठ टाकलं आणि थोडं जिरं टाकलं आहे. तर मी वेगवेगळे फ्लेवर म्हणजे थोडं टेस्ट चेंज होण्यासाठी वेगवेगळं त्याच्यामध्ये ट्राय करत असते रोज. आणि ह्याच्यामुळे मला खूप रिकव्हरीमध्ये माझ्या खूप हेल्प झाली. वेगवेगळे ज्युसेस मी जे घेतले, ऑर्गॅनिक ज्युसेस घेतले, जे आपल्या आजूबाजूला जे काय आहेत झाडं आणि त्याच्यावर फवारा नाही आहे अशा याचा मी 12-12:30 जेव्हा क्लिनिकमधून येते, आता 9 झालेले आहेत आणि सगळं करून म्हणजे एक स्त्रीला सगळीच कामं असतात, ती वर्किंग असो किंवा नसो, पण कामं रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सगळ्याच असतात. तुम्ही मॉर्निंगला उठून सगळ्यांचा स्वयंपाक माझा झालेला आहे, मम्मा घरी नाही आहे, मुलीचं भाजी वेगळी करावं लागते, घरच्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टी जे एक नॉर्मल वुमनला असतात, नॉर्मल स्त्रीला असतात, त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आपण पार पाडत असतो. पण ह्याच्यासोबत आपली हेल्थ सांभाळणं, आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं हे तेवढंच गरजेचं असतं. तर कितीही गडबड असली, कितीही आपल्याला कामं असली, तर 15 मिनटं आपण मॉर्निंगला स्वतःसाठी द्यायला हवीत. आपल्या स्वतःसाठी ते वेळ काढायला हवा आणि आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला हवं. सो मी आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. माझं सगळं 9ला मुलगी स्कूलमध्ये गेली, आता 9:30 झालेले आहेत आणि माझी घरची सगळी कामं आटपून आता मला क्लिनिकला जायचं आहे. तर बिफोर गोईंग टू क्लिनिक मी हा ज्यूस माझा तयार केला आणि आता हा ज्यूस परत मी आत्ता हे एक ऑर्गॅनिक आपला मुरब्बा जो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला आहे. तर आवळा हा पण डाएटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर इम्युनिटी बूस्टिंग म्हणजे म्हणून हे सगळे जे आहे गाजर, बीटरूट, आवळा हे सगळे इम्युनिटी बूस्टर आहेत. त्याच्यामुळे आपली हेल्थ मेंटेन राहायला आणि आपलं सगळे पोषण जे आहे, न्यूट्रिशन आहे ते आपला तुम्ही एम्प्टी स्टमक जर हे घेत असाल तर त्याचा खूप फायदा होतो. सगळ्याच गोष्टींना, स्किनला फायदा होतो, तुमच्या डायजेशनला फायदा होतो. तर मला हेच सांगायचं आहे की जनरली मी बायकांकडून ऐकते की वेळच मिळत नाही स्वतःसाठी. पण वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. स्वतःची हेल्थ स्वतःला सांभाळावी लागते आणि स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही स्वतः स्ट्राँग राहाल तर तुमच्या फॅमिलीला तुम्ही म्हणजे चांगलं ठेवू शकाल आणि त्यांना चांगलं सर्व करू शकाल. एक घरातली महिला म्हणून, एक घरातली स्त्री म्हणून, एक घरातली आई म्हणून मुलांकडे तुम्ही चांगलं लक्ष देऊ शकाल आणि तुमची हेल्थ, कारण एका स्त्रीवरच पूर्ण फॅमिली मी म्हणेल निर्भर असते. घरात तुमची आई एक दिवस आजारी पडले तर तुमचं सगळं त्या दिवशी सगळं डिस्टर्ब होऊन जातं. तर एक स्त्रीवरच फॅमिली अवलंबून असते आणि तिने तिचं सगळं हेल्थ सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ती जर हेल्दी असेल तर ती आपल्या मुलांकडे चांगलं लक्ष देऊ शकेल. आपल्या फॅमिलीच्या हेल्थसाठी चांगल्या प्रकारे ती काळजी घेऊ शकेल. मी स्वतः एवढी बिझी असते, म्हणजे कधी-कधी तर असं होतं की ताटावरून उठून झालं तर रुरल एरियामध्ये प्रॅक्टिस करते. कधी पण इमर्जन्सीज येतात. आता परवाला मी 2 वेळा ताटावरून दुपारच्या जेवणावरून 2 वेळा झाकून ठेवावं लागलं. 2 वेळा मला पेशंटकडे जावं लागलं. आणि मग असं असतं की पेशंट डेथ होतात. मग आपल्या तिकडून आल्यानंतर आपले ते इंडियन रिच्युअल्स आहेत, त्याच्यामुळे घरात एंट्री करता येत नाही अंघोळ करून. आता 2 दिवस झाले कंटिन्यू मी परवाला 5 वाजता, काल रात्री 8 वाजता 8-9ला काहीतरी 9 वाजता पेशंट एक डेथ झाली. तर मी तिकडे डिक्लेअर करून घरी आले. त्याच्यानंतर माझं सगळं करून मी माझं जे काय होतं माझं संध्याकाळचं जे रुटीन होतं ते मी माझं फॉलो करायला विसरले नाही. मी माझी रात्रीची ग्रीन टी घ्यायला विसरले नाही. सो आपल्यासाठी वेळ काढणं हे खूप गरजेचं असतं. कारण आपण दुसऱ्यांकडे इतकं लक्ष देतो, दुसऱ्यांमध्ये इतकं गुंतून जातो की प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत आपण आपलं जगणं विसरतो, आपण आपली हेल्थ विसरतो. तर वेळ काढा आणि आपल्यासाठी जगा, स्वतःसाठी जगा. थँक यू सो मच.